आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन मध्ये. आणि आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शाकीर पठाण सर. मागच्या काही वर्षांपासून ते इंजिनिअरिंग या फील्डमध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पर्टिक्युलरली काम करतात. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्ट, हॉटेल्स, हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंटच्या काही प्रोजेक्ट, असा मल्टिपल पोर्टफोलिओवर त्यांनी काम केलेलं आहे. सो आजवरच्या त्यांच्या या अनुभवाबद्दल, त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांचा एकंदर जीवन प्रवास कसा होता, हे सगळं आम्ही आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर उघडणार आहोत. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे की त्याच्यात तुमच्यासारख्या इंजिनियर्सशी आम्ही गप्पा मारतोय, बोलतोय आणि त्याचा फायदा जे तरुण इंजिनियर्स या फील्डमध्ये येणार आहेत त्याच्यासाठी त्यांना व्हावा, एवढाच या प्लॅटफॉर्म मागचा हेतू आहे. सो आधी मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, म्हणजे तुमचं शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागचे मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन कुणाचं होतं? कुणामुळे असं तुम्हाला वाटलं की या फील्डमध्ये यावं? काय सांगाल? नमस्कार. माझी शाळा पुण्यातली उर्दू मीडियम स्कूल LM सरदार जी देवपूरमध्ये आहे, त्यात मी शिकलो आहे. इयत्ता 10वी ते 12वीपर्यंत तिथे मी शिक्षण घेतलं आहे. त्याच्यानंतर मी डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतलं धुळ्याच्या SSVPS इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. तिथे माझा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग हा कंप्लीट झाला. 2006 साली मी पासआउट झालो. त्या बॅचमध्ये मी टॉप केला होता. त्यानंतर मी डिग्रीला गंगामाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नगाव इथे ॲडमिशन घेतला. 2 वर्ष मी तिथे शिक्षण घेतले, पण काही कारणास्तव मी ते डिग्री कंप्लीट करू शकलो नाही. कारण मी डिप्लोमा नंतर माझी प्रॅक्टिस सुरू केली होती. तेव्हा मी इरकॉन इंटरनॅशनलमध्ये NH3 प्रोजेक्ट या प्रोजेक्टवर काम करत होतो. मला सिव्हिल इंजिनिअरिंगमधली आवड माझ्या वडिलांमुळे आली होती. कारण माझे वडील MJPला असताना त्यांचे काही प्रोजेक्ट चालू असायचे. त्यांच्यासोबत मी साईटवर जायचो. तर त्या ठिकाणी मला त्यांचे जे सिनियर इंजिनियर्स असायचे ते भेटायचे. तर त्यांना बघून मला वाटायचं की सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड जी आहे ती खूप पब्लिकला फायदा पोहोचवणारी फील्ड आहे. इंडिव्हिज्युअल बेनिफिट्स आणि कम्युनिटी बेनिफिट्स आपण त्याच्या मार्फत देऊ शकतो. त्यामुळे मला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आवड आली आणि मी ती निवडली. बरोबर. हे झालं, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग पर्यंत पोहोचलात. तर मग आता असं विचारायचं की पहिला अनुभव तुम्ही कुठं घेतलात का थेट या फील्डमध्ये स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली? कसा होता पुढचा प्रवास? तसंच मी 2006 या वर्षी डिप्लोमाचा फायनल एक्झाम देऊन माझे मोठे भाऊ मामाचे मुलगे जे भुसावळला कादरी कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांची फर्म होती, त्या ठिकाणी मी सुरुवातीला प्रॅक्टिसला गेलो. तसंच माझा रिझल्ट डिक्लेअर झाल्याने मी डिग्रीला ॲडमिशन घेण्याकरता परत धुळ्यात आलो. अच्छा. धुळ्यात येऊन मी डिग्री करतानाच अविनाश भावसर म्हणून आर्किटेक्ट होते आमचे गुरु, त्यांच्या मार्फत मी त्यांच्याकडे 1.5 वर्ष प्रॅक्टिस केली सिव्हिल इंजिनिअरिंगची. तिथेच मी प्लॅनिंग वगैरे गोष्टी या साईटवर एक्झिक्युशन करणं, या गोष्टी मी 1.5 वर्षापर्यंत त्यांच्या मार्फत अनुभव घेतला. बरोबर. त्यानंतर मी इरकॉन इंटरनॅशनलमध्ये सिलेक्ट झालो ॲज अ साईट इंजिनियर म्हणून. आणि तोच प्रोजेक्ट मला धुळ्यात माझ्या मूळ गावी भेटल्यामुळे मला तो हवासा वाटला आणि मी प्रॅक्टिस सोडून त्या NHAIची जी कंपनी होती इरकॉन इंटरनॅशनल, बरोबर, ती मी जॉईन केली. अच्छा. त्याचं 7 ते 4 वर्षापर्यंत तिथे काम चाललं. त्याच्यानंतर मी त्या कंपनीचा ट्रान्सफर भेटला मला सिल्लीगुडीला. पण मला होम सिकिंग होती, त्यामुळे मी धुळे काही सोडलं नाही आणि मी LNTला गेलो नाशिक प्रोजेक्टला. नाशिक प्रोजेक्टला तिथे मी काम करत असताना मला धुळे ZP मध्ये परत चान्स भेटला. एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असायची BRGF म्हणून, त्यात कॉन्ट्रॅक्ट तत्वावरती सिव्हिल इंजिनियर घेतलेले होते. त्यात मी काम केलं, परत धुळ्याला आलो. 2013 साली मला वाटलं की आता आपण स्वतःच काहीतरी सुरू करावं, म्हणून मी कन्सल्टिंग फर्म सुरू केली माझी. 2013-14 साली मी कन्सल्टिंग फर्म सुरू केली, परंतु मी त्याच्या पूर्वीच बरेचसे बिल्डिंग प्रोजेक्ट कंप्लीट करू चुकलो होतो. कारण मला सुरुवातीला बिल्डिंगचाच अनुभव होता. त्यामुळे मी कन्सल्टिंग सुरू करतानाच माझा बिझनेस चांगला सेट झाला आणि मी त्याच बिझनेसमध्ये पुढे पाऊल टाकत टाकत आज मला जवळजवळ 15 ते 20 वर्षाचा अनुभव आला आहे आणि मी ते काम कंटिन्यू करतोय. सो हा आता तुमचा खरं एवढा मोठा प्रवास होता, चांगला होता सगळ्यात महत्वाचा आणि खडतर होता काही म्हटलं तर थोड्या प्रमाणात. कारण आधी तुम्ही सर्व्हिस केलीत, वेगवेगळ्या ठिकाणी गेलीत आणि पुन्हा तुम्ही जिथनं सुरुवात केलीत तिथं येऊन पुन्हा तुम्ही काम करताय. आता सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या काही प्रश्नांवर आपण येऊया. तुम्ही आता रोड्सपासून तुम्ही सांगितलं तसं अनेक प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला एक कॉमन जाणवलं असेल, ते म्हणजे अनस्किल्ड लेबर याचं प्रमाण खूप मोठं असतं आणि बऱ्याचदा इंजिनियरला लक्ष ठेवावं लागतं अशा छोट्या छोट्या. तर अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? अनस्किल्ड लेबर कडनं जे लेबर वर्क आहे ज्याच्यात स्किल रिक्वायर्ड नाही, जसं काही
कॉन्क्रीट पोरिंग करणं, या बरोबर. गोष्टी आपल्याला वाटतं की नॉन स्किल लेबरने बी कॉन्क्रीट टाकलं तर काही होत नाही. बरोबर. पण तोच काम जर स्किल लेबर करत असेल, तर आपलं इंटेन्शन कमी असलं, काही त्याच्यात साईटवरती काही आपण पाहू शकलो नाही किंवा क्वालिटीमध्ये आपण काही कंट्रोल करू शकलो नाही, पण तो स्किल लेबल असल्यामुळे तो कॉन्फिडेंटली त्या गोष्टी टाळून तो स्वतःहून त्या गोष्टी करू पूर्णपणे शकतो. काळजी घेऊन तो करतो. बरोबर. आणि स्किल लेबर राहिला तर आपल्याला खूप खूप तिथे लक्ष द्यावं लागतो आणि लॅक ऑफ चान्सेस जास्त असतात. बरोबर. त्यामुळे स्किल लेबर असला हे खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर. स्किल लेबरने जे काम होतो ते अनस्किल लेबरने होत होत नाही. नाही. बरोबर. दुसरं तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बरेच केलेले आहेत आणि तुम्ही धुळ्यासारख्या ठिकाणी ती करतात. कधी-कधी स्मॉल स्केल प्रोजेक्ट पण असतात Yes, थोडे yes, मिड yes. सेगमेंटमधले. तर मग तेव्हा बजेट थोड्या कमी बजेटमध्ये पण चांगला प्रोजेक्ट करायचा असेल, तर मग काय टिप्स तुम्ही सांगाल किंवा कसं तुम्ही करता तो प्रोजेक्ट? माझ्याकडे जे काही क्लायंट्स येतात त्याच्यात 50% पेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल, ते इकॉनॉमिकली ट्रीट घेणारे क्लायंट असतात. बरोबर. कारण शहरच्या मानाने बरोबर. तिथे आपली जी आहे जनसंख्या, त्या हो. हिशोबाने प्लॉट्स खूप महाग आहेत आणि छोटेच प्रोजेक्ट लोक करायला येतात. बरोबर. पण लोकांचे बरेचसे ऑप्शन असतात. आम्ही त्याला लोड बेरिंग करू का, सेमी आरसीसी करू का. तर माझा त्यांना एकच सल्ला असतो की तुम्ही ज्या फिनिशिंगच्या गोष्टी आहेत बिल्डिंगमध्ये त्याच्यावर कमी खर्च करून ज्या बिल्डिंगच्या मेन कंपोनंट आहेत, फाउंडेशन, फ्रेम स्ट्रक्चर, बरोबर. पार्टिशन वॉल्स, या पूर्णपणे चांगल्या क्वालिटीचे आणि दर्जेदारच केले पाहिजे, जेणेकरून तुमच्या बजेटला आज तुम्ही जे खर्च करणार आहे त्याचा उपयोग लॉंग टाइम पर्यंत होतो. बरोबर. आपण आज त्या गोष्टी इकॉनॉमी करायला गेलो तर त्या बिल्डिंगची लाईफ तेवढी राहत नाही. बरोबर. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी स्ट्रक्चरवर बेस देऊन, स्ट्रक्चरला जोरा देऊन त्या गोष्टी त्यांच्याकडनं क्वालिटीने करून घ्यायच्या, याच पद्धतीने मी त्यांना ट्रीट करत असतो. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन या स्टेजला फार महत्त्व असतं. येस. कारण त्या प्लॅनवरच तुम्ही पुढचं कन्स्ट्रक्शन करणार असाल. बरोबर. तर प्लॅनचं महत्त्व काय सांगाल तुम्ही किंवा कसं तुम्ही किती महत्त्व देता प्लॅन या गोष्टीला? प्लॅनिंग ही इनिशियल स्टेज आहे. कुठलंही काम असो, तो मात्र सिव्हिल इंजिनिअरिंगचा असो किंवा आपण काही प्रॅक्टिकली काम करायला जाणार असो, बरोबर. तर प्लॅनिंग स्टेज ही खूप महत्त्वाची असते. कारण तुम्ही हं. प्लॅनिंग जे करणार त्याच्यावरच तुमचं कामाचं एक्झिक्युशन डिपेंड असतो. नॉन बरोबर. प्लॅन वर्क तुम्ही मध्ये पुढे जाऊन कुठेतरी जंबल होणार, बरोबर. कुठेतरी तो चुकीच्या मार्गावर जाईल आणि चान्सेस ऑफ फॉल्ट होण्याची खूप शक्यता असतात. बरोबर. त्यामुळे प्लॅनिंग स्टेज खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही प्लॅन फायनल करत नाही, प्रॉपर प्लॅनवरती लक्ष देऊन तो प्लॅन फायनल करत नाही, त्याच्या पहिले जर एक्झिक्युशन स्टार्ट केलं, घाई केली, तर खूप चान्सेस असतात का तुमचं पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला मिळत नाही. बरोबर. त्यामुळे माझा जोरावर प्लॅनिंगवरच असतो आणि प्लॅनिंग केली पाहिजे. त्या प्लॅनिंगच्या पहिले मालकाची एक प्लॅनिंग झाली पाहिजे की मला काय रिक्वायरमेंट आहे. बरोबर. खूप लोक सांगतात 4 BHK करा, 5 BHK करा, पण इसेन्शियली त्यांना ते रिक्वायरमेंट नसते. बरोबर. आणि ती कन्स्ट्रक्शन मोठं करून घेतात आणि त्या गोष्टी जे एम्प्टी पडलेल्या असतात, मेंटेनन्सला पुरतात. त्यापेक्षा त्यांना आवश्यक किती वस्तू आहेत, किती बेडरूम त्यांना लागणार आहे, स्टोर रूम कसं लागणार आहे, डायनिंगचा एरिया कसा लागणार आहे, त्यांच्या ज्या गरजा घेऊन आपण प्लॅनिंग करून देतो. ते प्लॅनिंग जर प्रॉपर केलं तर त्यांचं पुढचं एक्झिक्युशन 100% त्यांना लाभदायक असतो. बरोबर. दुसरं क्वालिटी कन्स्ट्रक्शन समजा करायचं झालं, तर काय तुम्ही महत्त्वाचे 4-5 पॉइंट सांगाल, की हे जर फॉलो केलं तर तुमचं जे कन्स्ट्रक्शन करतोय ते आपण चांगलं होईल, दीर्घायुषी होईल, लाँग टर्म चालेल? कामाच्या क्वालिटी बाबतीत जे आपण ॲक्च्युअल एक्झिक्युशन करणार किंवा एक्झिक्युशन करत असतो, त्याच्यात मेन घटक म्हणजे आपलं आरसीसी कंपोनंट. बरोबर. आरसीसी कंपोनंट म्हणजे स्टील आणि सिमेंट, हे दोघी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बरोबर. तर टेक्निकल ज्या बाबी आहेत, स्टीलचं ग्रेड कसं असावं, स्टीलचं बाइंडिंग शेड्यूल कसं असावं, त्या गोष्टीवर जर लक्ष देऊन आणि त्या गोष्टी टेक्निकल पर्सनकडनं फॉलो करून त्याच्याकडनं चेक करून घेतले, बरोबर, तर ते आपल्याला कन्स्ट्रक्शनला म्हणजे क्वालिटी सारखं कन्स्ट्रक्शन होतं त्याच्या. बरोबर आहे. मागच्या 10-15 वर्षापासून तुम्ही या सेगमेंटमध्ये काम करताय. तर येणारे जे तरुण इंजिनियर्स आहेत, तर त्यांना एक सिनियरच्या नात्यानं, एक एक्सपिरियन्स पर्सन म्हणून, एक इंजिनियर म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही या फील्डमध्ये येण्यापूर्वी? जे काही आमचे ज्युनियर आज फील्डमध्ये सुरुवात करतायत त्यांच्या करिअरची, त्यांच्यासाठी माझा एक सल्ला राहील का त्यांनी सुरुवातीला जे प्रॅक्टिस सुरू करणार आहे किंवा अनुभव घ्यायचा त्यांचा जो कालावधी आहे, त्यांनी तो थोडा लांब ठेवावा. 6 महिने, 2 महिने, 4 महिने प्रॅक्टिस करून त्यांनी हे वाटून नाही घ्यायचं का आपल्याला आज काम जमतंय आणि काम सुरुवात करेल. त्या एक्सपिरियन्स तुम्ही जेवढा जास्त घेऊन कामात पडणार, तर तुमचं तेवढंच भविष्य उज्ज्वल राहील आणि तुम्ही तेवढे साऊंड राहणार. बरोबर, बरोबर. त्यामुळे
एक परफेक्ट माणसाकडनं एक फुल टाइम प्रॅक्टिस करा. हो. 2-3 वर्ष कामाचा अनुभव घ्या, त्याच्यानंतर बरोबर. तुम्ही कामाला सुरुवात करा. बरोबर. दुसरं तुम्ही गव्हर्नमेंटच्या पण अनेक प्रोजेक्टवर काम केले. तर कशा पद्धतीच्या प्रकल्पांवर तुम्ही काम केलंय? गव्हर्नमेंटचे असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तर तिथल्या कुठल्या प्रकारच्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलंय? मी गव्हर्नमेंटच्या मोस्ट ऑफ दी सुरुवातीला मी NH3 वरच काम केलेलं आहे. तो बरं. 4 लेन हायवे होता. हो. 2 लेन टू 4 लेन त्याचं एक्सटेन्शन होतं. हं. रिहॅबिलिटेशन आणि एक्सटेन्शन म्हणून तो प्रोजेक्ट होता. बरोबर. त्याच्यात मी PQC क्वालिटी कॉन्क्रीट जो रोड असतो, कॉन्क्रीटचा जो रोड असतो, जसं तो एक्सप्रेसवे पुणे एक्सप्रेसवेवर बरोबर. झाला आहे, हो. त्या कामाचा मी अनुभव घेतला, तो काम केला. टोल प्लाझा बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर, टोल प्लाझासाठी काय आवश्यक असतं त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं मी एक्झिक्युशन केलं. हं. त्याचबरोबर जेव्हा मी जिल्हा परिषदला काम जिल्हा परिषदमध्ये बरेचशा मूलभूत सुविधाचे जे काम असतात, छोटे छोटे गरजा असतात ग्रामपंचायत लेवलच्या, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांची इम्प्लिमेंटेशन करत असते. त्यात मी अंगणवाड्या बांधले, जिल्हा परिषद शाळांच्या खोल्या बांधले, हं. गावांमध्ये कॉन्क्रीट रस्ते, गटारी, सांडपाणी व्यवस्थापनासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते हं. एक्झिक्युशन केले. आणि स्पेशल म्हणून पाणीच्या बाबतीत जे बंधारे असतात छोटे छोटे, हं. जे मोठे स्कीम गव्हर्नमेंट करून घेते, हं. पण छोटे स्कीमसाठी कुठलंच फंड किंवा कुठलीच योजना नसते, तर बरोबर. ते आम्ही BRGF मध्ये टाकून बरेचसे साठवण बंधारे, माती नाला बंधारे हे कामं पण आम्ही तिथे केले. वाह! आणि आत्ता मी प्रायव्हेटमध्ये काम करत असताना मल्टिपल प्रोजेक्ट माझ्याकडे येतात. बरोबर. रेसिडेन्शियल म्हणा, कमर्शियल म्हणा, त्यात मी आत्ता कंटिन्युअस काम करतोय. दुसरं आता इतके म्हणजे 100 पेक्षा जास्त प्रोजेक्टवर तुम्ही आजवर काम केलंय. तर असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो करताना तुम्हाला स्वतःला आनंद मिळाला, समाधान मिळालं किंवा असा अभिमान वाटला, "अरे वाह! आपल्या हातनं हा प्रोजेक्ट झालाय." तर असा कुठला एक प्रोजेक्ट सांगता येईल का? तसं मला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एवढी आवड आहे, की सकाळी उठल्याबरोबरच साईटवर जाणं किंवा कामाशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं, दिवसभर त्या गोष्टीमध्ये मुरून राहणं, याबद्दल मला छंद आहे. म्हणजे त्या बरोबर. गोष्टीचा मला खूप छंद आहे. बरोबर. मी माझा प्रत्येक प्रोजेक्ट एन्जॉय करूनच काम करत असतो. तरी आत्ता लेटेस्टमध्ये मी एक शिफा हॉस्पिटल म्हणून जो प्रोजेक्ट केला होता, बरोबर. तो ॲक्च्युली त्याचा प्लॉट एरिया खूप कमी होता. 700 स्क्वेअर फीटचा प्लॉट एरिया होता. कॉर्नर बिल्डिंग होती. हं. आणि सरांची रिक्वायरमेंट एवढी होती की मला एक 30 ते 35 बेड हॉस्पिटल त्याच्यात बसावं. बरोबर. त्या गोष्टीसाठी आम्ही खूप प्लॅनिंग स्टेजलाच खूप प्लॅन केले, खूप केलं. हं. आणि त्या गोष्टी जेव्हा एक्झिक्युशनवर आल्या, हं. तर लोक ते हॉस्पिटल पाहून चकित झाले. वाह! बाबू अरे 700 स्क्वेअर फीटमध्ये पण हॉस्पिटल बसतो का? बसतो. बरोबर. त्याच्यात मी ICU वॉर्ड घेतला, जनरल वॉर्ड घेतला, स्पेशल रूम घेतले आणि OPD IPD दोघी सेक्शन घेतले. वाह! एकूण 4 फ्लोअरमध्ये त्या बिल्डिंगला डिवाइड करून मी तो प्रोजेक्ट पूर्ण केला. मला अभिमान वाटला की आपण छोट्या जागेवर सुद्धा काही प्लॅनिंग करून मोठ्या गोष्टी करू शकतो. करू शकतो. बरोबर. हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट. दुसरा असं विचारायचा एखादा प्रोजेक्ट की जेव्हा काम करताना अडचण आली हं. किंवा कुठेतरी अडायला झालं आणि आता पुढं कसं जायचंय माहित नाही. मग कधी कुणाची मदत घेतलीत किंवा अगदी हाताखालच्या लेबरची पण मदत Yes. घेतलीत आणि पुढे गेलात. असं एखाद्या प्रॉब्लेमवर कशी मात केलीत असं काही? एक देवपूरमध्ये साईट होती माझी. हं. तर ती साईट सुरू करताना आम्ही लाईन आउट केलं. RCC डिझायनर होते अभय बादलीकर सर. हं. त्यांचं डिझाईन होतं. त्यानुसार मी लाईन आउट करून त्यांचं एक्स्कॅव्हेशन काम सुरू करण्यासाठी खड्डे खोदले. हं. हं. तर काही स्टेजला ते खड्डे झाले कंप्लीट. आणि अचानक ओनरचा डिमांड आला की नाही मला एक्स्कॅव्हेशन अजून डेप्थ पाहिजे. हार्डस्टार्टर जरी तुमचा लागला तरी तुम्हाला हे खड्डे खोल करून द्या. आणि त्याच्या इन्सिस्टवर आम्ही परत ते एक्स्कॅव्हेशन वाढवलं. बरोबर. आणि जसंच तो एक्स्कॅव्हेशन 1.5 फुटा 2 फुटाने वाढलं, तर हं. खाली तिथे वाळू लागून गेली. हो, हो, हो. तर ती वाळू अशी लागली का जेवढं एक्स्कॅव्हेशन करायचो ना, ती पसरत जायची. अच्छा. म्हणजे स्थिर राहायची नाही. बरोबर. तर त्यावेळेस आमचे एक सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी सल्ला दिला की सर याला आपण सोलिंग करूनच कंप्लीट करू शकतो. पण मला ते काही जमलं नाही. मी अभय सरांशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना साईटवर बोलवलं. तर सर ही वाळू लागून गेली आत्ता आणि आमची बिल्डिंग तिथे G+5 होती. अच्छा. तर फाउंडेशनसाठी आपण काय करायचं? कुठल्या एस्टेटला जायचं? मग सरांनी ते टेस्टिंग केली, फील्ड टेस्टिंग काही, आणि त्यावर मला त्यांनी सोल्युशन दिलं. तर त्यावेळेस तो जो सोल्युशन दिला तो सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टरने पण दिला होता. अच्छा. आणि तो दोघी सोल्युशन एकच असल्यामुळे मला त्याचं कौतुक वाटलं की नाही भाऊ, अनुभवी जे असतात त्यांना प्रॅक्टिकल अनुभव असतो. बरोबर, बरोबर. तर काही गोष्टी त्यांची आपल्याला ऐकायला मान्य पाहिजे केले कधी-कधी. पाहिजे. बरोबर. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर स्टील निवडताना तुम्ही कशा पद्धतीचे पॅरामीटर लावता किंवा काय क्वालिटी बघता स्टीलमधली? जनरली स्टील निवडताना जास्त करून आम्ही जोर देत असतो की तो बार TMT असावाच बरोबर. कंपल्सरी. हं. आज मार्केटमध्ये बऱ्याचशा ग्रेड्स त्याचे वाढत जात आहे. 500, हं. 550, 540 DS. हं.
ग्रेड जेवढा जास्त असलं तर आम्ही ते प्रिफरच करतो. बरोबर. दुसरा, त्याचा वेट ओव्हर वेट नसावा, हम्म. त्याची स्टिफनेस असावी, हम्म. पर्टिक्युलर त्याचा शेप प्रॉपर असावा, बरोबर. तो माल प्रीमियम क्वालिटी असावा. ह्या हम्म. गोष्टी ज्या अवेलेबल असतात त्या बरोबर. गोष्टीचं स्टीलला आम्ही प्रेफर वापरणं करतो. प्रिफर करतो. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही याच्या आधीच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? हो, आयकॉन स्टील मी आता करंटला माझा एक प्रोजेक्ट चालूच आहे. बरं. त्याची आता मी वरचे दोघी स्लॅब आयकॉन मध्येच केले आणि यापूर्वी बरेचशा प्रोजेक्टवरती वापरले. आयकॉन स्टील तर वापरलं मग आहे. आयकॉन स्टीलचा तुमचा अनुभव कसा होता? प्रॉडक्ट बरोबर त्यांची सर्व्हिस, स्टाफ, कॉस्ट? आयकॉन स्टीलच्या पूर्वी मी उमा आणि बरेचसे ब्रँड होते हम्म. ते वापरायचो. हम्म. त्यानंतर मी पोलाद आला सुरुवातीला मार्केटला, बरोबर. पोलाद यूज केला. पोलाद नंतर जेव्हा आयकॉन आला तर मला थोडंसं वाटलं की आता बरेचसे ब्रँड येत आहेत, तर हा कसा असावा हम्म. नसावा. हम्म. पण जेव्हा एक पर्टिक्युलर साईटसाठी आम्ही आयकॉन घेतलं, हम्म. इन्सिस्ट ऑन दी डीलर, बरोबर. तर त्याची कटिंग खूप स्मूथ झाली, अच्छा. शार्पनेस चांगली होती, स्ट्रक्चर बाइंडिंग झाल्यानंतर दिसायला छान दिसत होते. वेट आम्ही चेक केला, त्याचं वेट पण अंडर वेट किंवा स्टँडर्ड वेट प्रमाणेच बसत होतं. हम्म. तर आम्हाला ते वाटलं की आयकॉन पण चांगला क्वालिटीचं स्टील आहे. जसं पोलादवर आम्ही ट्रस्ट केला, त्याच्यापूर्वी राजुरीवर ट्रस्ट केलं, तर त्या पद्धतीने आयकॉनवर आता ट्रस्ट बसला आहे, तो वापरू शकतो आपण. सो हे होते इंजिनियर शाकीर पठाण सर, आणि त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने आपल्याशी गप्पा मारल्या. सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, जे इंजिनियर या फील्डमध्ये येऊ पाहतात तर आधी एक्सपिरियन्स तुम्ही चांगला घ्या, आधी प्रॅक्टिकल नॉलेज घ्या, आणि ते सुद्धा 2-4 महिन्याचं नाही तर 2-4 वर्षाचं घ्या. आणि जेव्हा मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आता मला थोडं यातलं यायला लागले, त्याच्यानंतरच या फील्डमध्ये या. या फील्डमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रीयल, गव्हर्नमेंट, अशा अनेक टाईपचे प्रोजेक्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. तो पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही आज आलात, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर एवढ्या गप्पा मारल्यात. आणि जसं तुम्ही आता एक आयकॉनिक प्रोजेक्ट सांगितला, तसं येणाऱ्या भविष्यात तुमच्याकडनं असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.